सविस्तर बातम्यांकडे वळूया। सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची बातमी जिची चर्चा कालपासून आपण ऐकतो आहोत। बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड जिल्ह्यातलं वातावरण चांगलं तापलं आहे। अशात मंत्री धनंजय मुंडे सातत्याने टीका करणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचीच भेट घेतली। त्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील या भेटीत जवळपास 4.5 तास चर्चा झाली अशी माहिती कळते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ही माहिती दिली। तर धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं। पण आश्चर्य म्हणजे मुंडे आणि धस यांची एकदा नाही तर 2 वेळा भेट झाली। पहिली भेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी झाली, तर मुंडेंवरील शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या घरी जाऊन सुरेश धस यांनी मुंडेंची भेट घेतली। या दोन्ही भेटींबाबत धस काय म्हणाले ते बघूयात। प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं। मी गेलतो। अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल, परंतु त्यांनी आम्हाला हे मिटतंय का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं। मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं बाकीच्या बाबतीत, आणि तेही बोलताना तेच बोललेत, तुम्ही नीट ऐका, मनभेद नाहीत मतभेद आहे। मतभेद आहेतच ना, आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माझी माघार घेणार नाही हे त्यांना मी त्या बैठकीमध्ये क्लिअर सांगितलं। ही बाब जी आहे ती 15-20 दिवसापूर्वीची आहे। आणि मी जे परवा भेटायला गेलो त्यांना, हे बघा, एखाद्या माणसाला रात्रीच्याला कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणलंय म्हणल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो, भेटलो। याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही। बावनकुळे साहेबही बोलले की बाबा असं हे करू नका ते करू नका, पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही, आणि माझं मी उठून आलो। काय बोलले पण धनंजय यांनी काय म्हटलं तुम्हाला? ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही। मी म्हणलं तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल। तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो, आत्ताचा नाही। दरम्यान भेटीबाबत फारसे लोक उपस्थित नव्हते, मग भेटीची बातमी कुणी फोडली असा सुद्धा प्रश्न सुरेश धस यांनी विचारला। की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी लीक कोणी केली? मी भेटायला गेलतो काय माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलतो, माणुसकीच्या नात्याने भेटलो, माझं मी गाडीत बसलो, निघून आलो। तिथे फारसे लोक नव्हते। मग हे असले डाव जे आहेत ना चालीबाली मला कळत नाही। दरम्यान धनंजय मुंडे सुरेश धस या दोघांच्या भेटीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत। बघूया काय प्रतिक्रिया उमटतायत। नाही, बरोबर आहे ना, मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। तुम्ही भेट घालून दिली आहे, खरं नाही भेटलेच ना माझ्याकडे, मी अध्यक्ष आहे पक्षाचा, आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडे सर ते काय ते तारीख आवश्यक नाही, पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं, आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट की पारिवारिक भेट झाली आहे। आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो, आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे। पण मला एक सहज म्हणून आठवलं की 4.5 तासामध्ये धस आणि धनंजय मुंडे यांनी काय केलं?
मला एक मराठीतलं गाणं आठवलं. दोघांनी गळ्यात गळे तर घातलेच असतील, कारण ते 4.5 तास भेटलेत एकमेकांना. गाणं म्हणाले असेल, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. झाले दोघांनी मोत्यांच्या माळा एकमेकांच्या गळ्यात घातले, मोठ्या माळा झालं, संपलं सगळं. महाराष्ट्राने 2 महिन्याचे बघितलं, आता महाराष्ट्राने विसरून जायचं. मला ना अक्षरशः खूप जास्त राग येतोय. मला इतकी चीड येते या सगळ्या घाणीच्या किळसवाणी राजकारणाची आणि या राजकारणातल्या सेटिंग्सची. मला आता म्हणजे काय बोलावं या लोकांना कळत नाहीये. त्या सुरेश धसांचे पाय चालले कसे? ते कसे गेले आणि त्यांनी चौकशी करण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी आणि काय सर्जरी झाली होती? ते छोटूसं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. त्यासाठी कधी कोणी घरी जातं का? इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून घडून आणला, तो एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून कावाने यावं नाही वाटलं. तुम्हाला कोणत्या उकाळ्या पाकाळ्या एवढी माया फुटली त्याची की त्याला भेटायला जावं वाटलं? काय कोमात आहे काय ते? तिथं कोमात आहे? अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही, तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? देशमुख कुटुंब उन्हात पडलेलं आहे. झोपीत आहे का तुम्ही? तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या एखाद्या पदासाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडताल. ते उन्हात पडलंय कुटुंब. कुठं हिंडतो? नाही मग याच्यात यायचं नाही, तिकडेच हिंडायचं. धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकमेकांना भेटले, त्यावर करुणा मुंडे काय म्हणाल्या ते बघूयात. मुंडे ताई काय सांगाल? सुरेश अण्णा धस जे वारंवार धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करताना पाहायला मिळाले, आज थेट त्यांनी जे आहेत धनंजय मुंडे यांची भेट घेतलेली आहे, काय सांगाल? मला असं वाटते फक्त प्रकृतीची जी विचारपूस करण्यासाठी भेट घेतलेली आहे. पण पाहायला गेलं तर वारंवार गेल्या 2.5 महिन्यांपासून अगदी राजीनामा असेल, आमदारकी राजीनामा असेल किंवा वारंवार आरोप करताना आपल्याला पाहायला मिळेल, पण आज थेट त्यांनी त्यांचीच भेट घेतलेली आहे. काय वाटतं नक्की? मला असं वाटते की जसे 2 दिवस अगोदर तुम्ही बघितलेलं आहे की जसे सुरेश धस भाऊ आणि जितेंद्र आव्हाड भाऊ मध्ये दोनोंमध्ये फूट पाडलेली आहे हे लोकांनी. असंच जसे की मला असं माहीत पडलेलं आहे की बावनकुळे साहेबांनी भेट करून दिलेली आहे, ते स्वतः नाही गेलेले. तो जरी असं काही आहे तो हे फक्त हे लोकांचे असं चालू आहे, तोडा फोडा आणि राजकारण करा. एक एक करून सगळे जे लोकांनी हे मुद्दा उचलून धरलेला आहे सगळ्यात त्याच्यामध्ये फूट पाडा. ते स्वतः लढतील आणि जे मुद्दा उचलून धरलेला आहे ते सोडतील. मला असं वाटतं कुठेतरी तुमच्यातच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतोय का? हा, तेच प्रयत्न आहे, वाद निर्माण करून सगळ्यामध्ये एकमेक. आज जसे की अंजलीताई दमानिया, तृप्तीताई देसाई, मी स्वतः, सुषमा अंधारे ताई आणि जितेंद्र आव्हाड भाऊ, संदीप क्षीरसागर भाऊ, आपले ते बजरंग बाप्पा भाऊ, असे खूप काही लोकांनी हे पक्ष न बघता मुद्दा उचलून धरलेला आहे. त्याच्यामध्ये एक एक करून सगळ्यांनी फोडा आणि असंच हे लोक राजकारण करत राहणार आणि जे मुद्दा आहे कुठे ना कुठे विसरणार. हे लोकांच्या चालू. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.